कारभारी लवकरात लवकर सगळी पत्र संबंधितांना रवाना करा। जी आता लगेच स्वार पाठवून देतो। उत्तम। कविराज कविराज लय मोठा घात झालाय। काय झालं आणि कोण तू? मी दौलत हायची, मी आपल्याच हेर खात्यात काम करतो या। आलास कुठून? मी पन्हाळ्यावरनं आलो हायची, तिथंच फितुरी होण्याचा बेत आहे। पन्हाळ्यावर फितुरी? व्हायची फितुरी लय मोठं कट कारस्थान शिस्त या, बेत पक्का ठरलाय। भेद पक्का ठरलाय? जी कविराज, कोणत्याही क्षणी पन्हाळ हातातून जाईल। असं कसं होईल? पन्हाळा कसा जाईल? जर वेळेत कुमक मिळाली नाही तर पन्हाळा जाणार आपल्या हातातून। तातडीने निघा। बघितलं कारभारी, थोडी पाठ फिरली लगेच कारस्थानं शिजली। तुम्ही आता बोलत नका बसूजी, चला लवकर, पाया पडतो। थांबा, ही गोष्ट आम्हाला राजांच्या कानावर घालायला लागेल। एवढा वखत वाया घालवू नका जी, चला लवकर। नाही, राजांना तर सांगावंच लागेल। बघा बाबा, गड महत्वाचा का महाराजांची भेट महत्वाची? शेवटी गड राखात झाला। कविराज, हा इसम खूपच गयावया करतोय, म्हणजे पन्हाळगड नक्कीच अडचणीत असणार। तुम्ही निघा। हो चला लवकर। अहो नुसता तुमचा घोडा जरी येताना पाहिला तरी वारेपांग होईल कारस्थानांची। चला। थांबा, मी हा गेलो आणि हा आलो। शेवटी तुमची मर्जी, पण जेवढं लवकर निघाल तेवढं बरं होईल। जहापना, ये अशरफियाँ मुकर्रब खान के लिए। पनालगढ़ के लिए? जी, वहाँ का किलेदार, संभा के कुछ सरदार, उनमें ये अशरफियाँ बांटनी है। ये बांटने के बाद पनालगढ़ अपने कब्जे में आ जाएगा। नहीं वजीर आला, ये अशरफियाँ काफी नहीं है, जितनी हैं उतनी और भिजवाओ मुकर्रब खान को। जी जहापना। देखिए, जानते हैं वजीर आला, जो इंसान मेहनत करता है हमें उसे ताकत देनी चाहिए। मुकर्रब खान संबा से लोहा ले रहा है, बिना भूख प्यास की परवाह करके दिन रात वो उसके स्वराज में घूम रहा है, अपना भेष बदल के। ये है ना बड़ी बात? जी जहापना। हमें लगता है कि मुकर्रब खान संबा के स्वराज का मुखौल उड़ाएगा, संबा को मजा चखाएगा और अपनी कसम पूरी करेगा। जी जहापना। क्या दिमाग लड़ाया है मुकर्रब खान ने? उसने अनाजी पंत के बेटे को ढूंढ निकाला है। अनाजी पंत का बेटा वो राघो जी? जहापना, आप तो सब जानते हैं। जानते हैं, इसलिए तो कह रहे हैं कि ये अशरफियां मुकर्रब खान के लिए कम होंगी। मुकर्रब खान उल्टी छुरी चलाने वाला है, इसलिए उसे और अशरफियों की जरूरत पड़ेगी। उसे सारी मदद दो, मोतियों के संदूक भेजो, मगर उसे फरमान भेजो कि कुछ भी करे मगर पनालगढ़ हासिल कर ले। जहापना, मुकर्रब खान ने सब इंतजाम कर लिया है। जैसी ये थैलियां पहुंचेगी गढ़ अपने कब्जे में होगा। इंशाअल्लाह पनालगढ़ सल्तनत में। वाह, या खुदा रहम, या खुदा। चिंता करू नका। राजन, राजन, आम्हाला तातडीनं निघावं लागतं पन्हाळगडी। पन्हाळगडी? कसली तातडी कविराज? राजन, घात झालाय। पन्हाळगडी फितुरी होण्याची चिन्ह दिसत आहेत। पन्हाळगडी फितुरी? जी, अशक्य। असं निरोप आलाय। निरोप? जी, निरोप आलाय। आम्हाला तातडीनं बोलवलंय। तुमच्या कानावर घालायचं होतं म्हणून इथवर आलो। पण कविराज, पन्हाळ्यावर तर आपली सगळी निष्ठावंत माणसं आहेत, इथं फितुरी होणं शक्य नाही। नाही कविराज, आम्हाला तथ्य वाटत नाही। आम्हालाही नाही वाटत आहे, कारण येताना आम्ही चोख बंदोबस्त करून आलो होतो। निरोप घेऊन कोण आलंय? निरोप घेऊन आपलाच माणूस आलाय। बोलवा त्याला आमच्या समोर। जी। दौलत, दौलत, दौलत आमच्या सोबतच होता। पण आता तो इथं नाही। जर आपला माणूस असता तर तो समोर आला असता, असं गायब झाला नसता। जी राजन। याचाच अर्थ खबर घेऊन येणाऱ्या माणसात खोट असणार।
आणि कविराज, आज तुम्हाला हा निरोप मिळाला, काल आम्हालाही असाच निरोप मिळाला होता. राजन, काहीतरी गडबड आहे. कारभारी, पन्हाळगडावरून किल्लेदारांचा खलिता आलाय? नाही महाराज. नाही. कविराज, याचा अर्थ हमखास काहीतरी गडबड आहे. बहिजी काका, बघितलं, तुमचं हे असं ऐनवेळी निघून जाणं आम्हाला किती अडचणीचं ठरतंय. अहो, नुसते बसून राहिला असतात गडावर तरी बाकी सगळं आम्ही निभावून नेलं असतं. राजन, आमच्याकरता काय आदेश? छंदोगामात ते आम्हाला थोडा विचार करू द्या. हे प्रकरण गंभीर दिसतंय. काझी साहेब, काय झालं? आले खान साहेब? येतील येतील, सब्र करो राघव अनाजी, सब्र करो. सब्र अजून किती? अशा वेळेला कसं पटकन यायला पाहिजे. येतील. आखिर मोगल सल्तनत के सरदार है वो. ते त्यांच्या डाम डौलानच येणार. इथे आमचा डामडौल निघायची वेळ आली आहे. हे बघा, सगळ्या गोष्टी घडवलेल्या आहेत. आता फक्त येऊन गडाचा ताबा घ्यायचा आहे. त्यासाठी एवढा उशीर कशाला? येताना काय ते एकटे येणार आहेत का? फौज फाटा सोबत घेऊन येणार, फौज सुरक्षित स्थळी थांबवणार, असं नाही का? आपण माझं आपलं वेळेत गोष्टी झाल्या की आम्ही मोकळे कांगावा करायला. आणि तेवढ्यात रायगडावरनं फौज यायला नको. कुछ नहीं होगा. ना कोई फौज आएगी, ना कोई सरदार आएगा. येतील ते फक्त मुकरब खान येतील. पंत, खान साहेब येत आहेत. चला. चलिए. आइए खान साहब, आइए आइए, तशरीफ रखिए. ये सब अपने ही लोग हैं, ऐसा समझिए. खान साहब, ये है राघव अनाजी. अच्छा, राघव अनाजी. इनके वालिद अनाजी पंत. उन्हें गद्दार ठहराकर बेरहमी से मारा था ना संभा ने? हाँ हाँ, तेच ते. त्यांना हातीच्या पायाखाली दिलं होतं. त्यांचे बेटे हैं. और याद प्रहलाद पंत. ये दोनों आपके साथ काम करना चाहते हैं. सुभान अल्लाह. आपका हमारे साथ काम करना मतलब बादशाह से जुड़ जाना. बहुत अच्छे. दोघे गुणी आहेत, पण यांची दखल कोणी घेतली नाही. खूप गुणी आहेत. काजी साहब, ये गुणी असतील तर नहीं चाहिए हमें. अगर ये अवगुणी बन सकते हैं तो ही हमारे साथ रह सकते हैं. आणि अशा अवगुणी माणसांनाच मी इज्जत आणि शोहरत देतो. मग अवगुणीच आहोत आम्ही. आणि नसू तर होऊ अवगुणी. वाह वाह. ध्यान रखना, गुणी माणूस चालत जाणार, पण अवगुणी माणूस घोड्यावर बसून जाणार. आणि जो चांगला अवगुणी असेल तो हत्तीच्या अंबारीत बसून जाणार. मैं ऐसे लोगों से प्यार करता हूं, बेहद. और गद्दारों को तो मैं पूछता हूं, उनकी इबादत करता हूं. बघा बघा, किती थोर विचार आहे खान साहेबांचे. बघा, आमच्या वडिलांचं तर तुम्ही मंदिरच बांधाल. मंदिर? क्यों नहीं, क्यों नहीं. बरं खान साहेब, फौज कुठे? वारण्याच्या जवळ 5,000ची फौज आहे. मग आम्ही तुम्हाला सगळी मदत करू. हा पन्हाळा पण तुमच्या ताब्यात घे. पण मग आमचं काय? तुमचं काय? किल्ला मोगलांच्या कब्जात आणि तुम्ही किल्लेदार. हा सारा सुभा तुमचा. तुम मालिक होगे यहाँ के.
ऊपर से बादशाह जो इनाम देगा वो अलग से। ठीक आहे, किल्लेदाराची विल्हेवाट लावू. त्याचा बंदोबस्त झाला की गडाचा मुख्य दरवाजा उघडला जाईल. तिथून सैन्य घेऊन तुम्ही आत शिरा आणि गडावर कब्जा करा. इंशाअल्लाह. म्या दौलत, पंत पंत, काय झालं? शंभूराच्या गडावर येत आहेत. शंभूराजे असे अचानक? ये तुम लोगों की चाल तो नहीं? हाँ साहब, हम हैं ना. कोई दगा नहीं होगा, कोई धोखा नहीं होगा. आप यहाँ महफूज हो और महफूज ही रहोगे. कविराज, आपण तातडीनं गडावर आलो हे योग्यच झालं. तो राजन, ज्याने कोणी आपल्याला खबर दिली ती चूक ठरणार असं दिसतंय. कदाचित नाही कविराज. गड तर शांत दिसतोय. कविराज, वरून शांत दिसणाऱ्या गोष्टी आतून शांत असतातच असं नाही. राजन, तुम्हाला काय वाटलं? त्या इस्मानं तुम्हाला खबर दिली, त्या खबरेच्या भरवशावर आम्ही पन्हाळगडी आलो. मग कविराज, आपल्या हेरांनी खबर आणली आहे. आज बहिर्जी काका नसले तरी त्यांनी गुप्तहेर खात्याला जी शिस्त लावली आहे ती शिस्त आजही उपयोगी पडते. आपल्या हेरांनी खबर दिली आहे की पन्हाळ्यावर मसलत सुरू आहे. काय? होय, आणि मुकरब खान गडावर आहे. गडावर? होय, गडावर. एवढंच नाही तर मुकरब खानाचं सैन्य गडाच्या पूर्व बाजूस पूर्ण तयारीनिशी आहे आणि स्वतः मुकरब खान आत आहे. कविराज, आज आम्ही मुकरब खानाला पकडणारच. चला. गडबड झाली. शंभूराजे इथे येत आहे. आता काय करूयात? आपण जर सापडलो तर आपली खांडोळीच करतील ते. पण राघोजी, शंभूराज येणार हे कसं कळलं नाही आपल्याला? पायथीवर माणसं ठेवली होती पण म्या दौलत, पंत ते इकडेच यायला लागलेत. अरे दौसे, खान साहेब शांत राहा. इथे तलवार चालवून उपयोग नाही. शंभूराजे आहेत ते. मला तर वाटतं आपण माफी मागून मोकळं व्हावं. इथे माफी मागूनही उपयोग नाही. काय करावं? महाराज, आपण असे अचानक? आम्ही अचानक आलो? नाही, म्हणजे तसं नाही. आपल्याला निरोप गेल्याचं समजलं होतं मला. बाकीचे कुठे आहेत? बाकीचे? कोण बाकीचे? हेच किल्लेदार, घेरे सरनाईक. हा हा, तर ते इथेच असतील. बोलावून आणू का? नाही, नको.
त्यांची भेट घेऊच आम्ही. जी महाराज. प्रल्हाद पंत गडावरून निरोप दिला होता. हो म्हणजे असेल. राघव अनाजी कुठे आहेत? चला लवकर चला. पन्हाळ्याच्या पायथ्याशी आम्हाला सुखरूप सोडा. तेच करतोय. ती फौज होती तो गिरफ्तार करता मैं संभागू. ही सगळी चर्चा आता बाद में. पहिले इथून बाहेर पडू. संशय येणार नाही ना शंभूराजांना. प्रल्हाद पंतांना सूचना दिल्यात. ते बोलण्यात गुंतवतील महाराजांना. आजी साहेब चला लवकर. हो हो किती घाई करताय. जीव वाचवायचा असेल तर घाई करा. चला. इथेच असतील ते. मी बोलावून आणू का? नाही नको. अंत तुम्ही तुमची कामं करत राहा. जी. प्रल्हाद पंत आणखी कोणी होतं का इथं? आणखी म्हणजे कोण हवं होतं? नाही, कोणी नाही. एक विचारू पंत? उत्तर द्या. जी महाराज. दरवाजा बंद करून कामकाज करण्याची पद्धत केव्हापासून सुरू झाली स्वराज्यात? दरवाजा आतून उघडाच होता ना महाराज. पण बंद दरवाजा बघून रयत बाहेरच्या बाहेर निघून जाऊ शकते ना? जी महाराज. क्षमा असावी. माझ्याकडून अशी आगळीक पुन्हा घडणार नाही. अनाजी पंतांचे चिरंजीव रुजू झालेत ना? कसे आहेत सरकारी कामकाजात? तरबेज अजून दिसले नाही. असतील. इथेच असतील. हे बघा आलेच. महाराज कविराज, गडावर एकूण शांतता दिसते. जी राजन, परिस्थिती तशीच दिसते. प्रल्हाद पंत, या आपण. आम्ही काही काळ इथंच थांबू. जी. राजा. रायपा जी. यांच्यावर नीट लक्ष ठेवा. जी राजा. महाराज, मुखरब खानच्या सैन्याला आपल्या नजरबाजांनी हेरलंय. कुठं? वारण्याच्या काठावर झाडीत लपली होती. पण आता ती फौज कोल्हापूरच्या दिशेला निघाली आहे. मुकर्रब खानाची फौज झाडीत लपली होती, कोल्हापूरकडे निघाली. चिराजन, अजन, मला एकूणच इथं कारस्थानाचा वास येतोय. रायपा, चौकस राहा. इथं काहीतरी शिस्तय एवढं नक्की. जे भासवलं जातंय ते सत्य नाही. या. अंगठी. अंगठी.
ही अंगठी ओळखीची दिसते.